क्रमांक 36 आता 76 झालेला आहे. म्हणजे आपण आज आहोत तर ते पहिल्यांदा आपण विज्ञानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया आणि मग पुढं आपण सुरुवात करूया. मग याची काय कॅटेगरी असते का, तर मानसशास्त्र या वृद्धपणाचे 3 कॅटेगरी करते, 3 टप्पे करते. पहिला टप्पा असतो तो 60 ते 74, तर यांना तरुण वृद्ध असं म्हणतात. दुसरा टप्पा असतो तर तो 75 ते 85, यांना ओल्ड वृद्ध किंवा वृद्ध वृद्ध असं म्हणतात. आणि 85 प्लस जे काय असतात तर त्यांना मग खूप वृद्ध, असे हे साधारण 3 टप्पे असतात. एकंदरीत या विषयाची व्याप्ती लक्षात घेण्याकरता आपण लोकसंख्येकडनं आपण घेऊया. एकंदरीत लोकसंख्येच्या 10% लोकसंख्या ही 60च्या वरच्या वृद्धांची असते. आपण आता वृद्ध हा शब्द वापरायला नको, आपण ज्येष्ठ हा शब्द वापरूया, कारण वय वाढलं तर वृद्ध होतो आणि ज्ञान वाढलं की ज्येष्ठ होतो, आणि हा आपला ज्येष्ठ महिला संघ आहे. तर त्यामुळं 60च्या वरती ज्येष्ठत्व सुरू होतं. लोकसंख्येच्या एकंदरीत 10% म्हणजे 14 कोटी ज्येष्ठ जनता आपल्या भारतामध्ये आहे. या 14 कोटींच्या पैकी 14% जणांना ज्येष्ठत्व सुरू झाल्यानंतर काही ना काहीतरी मानसिक आजार जडतात. म्हणजे बघा संख्या किती प्रचंड असेल. आणि एकंदरीत ज्या आत्महत्या घडतात एकंदरीत भारतामध्ये, तर त्यातल्या 25% आत्महत्या ह्या ज्येष्ठ नागरिकांच्या घडतात. म्हणजे यातनं आपल्याला ह्या ज्येष्ठत्वातल्या मानसिक आरोग्याची महती किती आहे, मानसिक आरोग्य किती महत्वाचं आहे हे लक्षात येतं. सर्वसाधारणपणे आता आपण थोडासा आढावा घेऊया. तुम्हाला सगळ्यांना हे माहितीच आहे. तर सर्वसाधारणपणे ज्या वेळेला माणूस श्रेष्ठत्वाकडे ज्येष्ठत्वाकडे जातो तर त्यावेळेला काय काय आव्हानं असतात, तर एक तर शारीरिक क्षमतांचं हळूहळू मंदावणं असतं. आयुष्यातल्या यश अपयशांचं सिंहावलोकन करणं असतं. प्रिय व्यक्तीच्या वियोगाला तोंड देणं, एकटेपणा, जोडीदाराच्या आजाराला तोंड देणं हे असतं. मानसिक भावनिकदृष्ट्या कशामध्ये तरी गुंतवून घेण्याचे मार्ग शोधणं हे असतं. वयोवाद नावाचा एक प्रकार असतो, तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती, असे वेगळे वेगळे वाद असतात. वाद म्हणजे काही विचारधारा असतात. तर वयोवाद म्हणजे ज्येष्ठत्वाकडं, ज्येष्ठ वयाकडं बघायची समाजाची एक धारणा असते. आणि जी समाजाची धारणा असते तर तीच धारणा आपली सुद्धा या वयाकडे बघायची असते, आणि त्याचा आपल्या मानसिकतेवरती कसा परिणाम होणार आहे तेही मी व्याख्यानाच्या शेवटी मी सांगणार आहे. त्याच्यानंतर वृद्धांच्या सोबतचं गैरवर्तन हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. दर 6 मध्ये एका वृद्धाला कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपामध्ये कुटुंबियांच्या किंवा शेजारी पाजाऱ्यांच्या गैरवर्तनाला सामोरं जायला लागतं. म्हणजे आर्थिक असेल, शारीरिक असेल, भावनिक असेल, शाब्दिक असेल, पण काही ना काहीतरी गैरवर्तनाला दर 6 पैकी प्रत्येक ज्येष्ठाचं कौतुकच होईल अशी वस्तुस्थिती नाही आहे. दर 6 पैकी एकाला त्या गैरवर्तनाला सामोरं जायला लागतं. त्यानंतर असतात स्वतःला असलेले जुनाट आजार. जसं ज्येष्ठत्व येतं तसे काही ना काहीतरी शरीर कुरकुर करायला लागतं, त्याचे काही जुनाट आजार असतात. आणि शेवटचा महत्त्वाचा टप्पा येतो तर तो येतो तो निवृत्तीचा टप्पा. आणि त्याचबरोबरीनं सामाजिक आणि कौटुंबिक स्थानामधल्या बदलांशी जुळवून घ्यायचं एक महत्त्वाचं चॅलेंज या वयोगटापाशी सुरू होतं. आता इथं निवृत्ती, कौटुंबिक स्थानातले बदल असे जरी समजा घडत असले, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक नोकरी करणारा सर एखादा गृहस्थ असतो आणि तो रिटायर होतो. दुसऱ्या दिवशी बायको म्हणते आता सकाळच्या वेळेला बाथरूम अडवून राहू नका, पोरांना आंघोळ करून जायचं असतं. तर असं क्षणात माणूस उपयोगाचा निरुपयोगी होऊन जातो. तसं स्त्रियांच्या बाबतीमध्ये सुद्धा काय होतं, स्त्रियांचं काय होतं तर आपलं जे आपण आत्तापर्यंत कष्टानं जे केलेलं असतं तर ते सोडून देणं, ते सुनेकडे देणं हे सहजासहजी जमत नाही. मला आठवते की आम्हाला शाळेमध्ये एक कविता होती की आवा निघाली पंढरपुरा. आवा म्हणजे ही घरातली आई, ती गल्लीतल्या बायकांनी निघालेल्या असतात पंढरपूरला, चला वहिनी चला वहिनी म्हणून चला, पण हिला पण पंढरपूरला घेऊन जातात. पण हिचा जीव त्या स्वयंपाकघरामध्ये आणि घरामध्ये रुतलेला. तर त्याच्यावरती तुकाराम महाराजांनी केलेला एक सुंदर अभंग आहे, तो मी तुमच्यासमोर वाचून दाखवतो. शब्द ते 18व्या-16व्या शतकातले, त्यामुळे काही काही शब्द समजणार नाहीत, पण साधारण भावार्थ आपल्याला लक्षात येतो. आता ती आवा निघणार आहे. आता आवा म्हणते आपल्या सूनबाईला. मला इथं काही सून कॅटेगरीतली सुद्धा काहीतरी मंडळी दिसत आहेत. त्याचा प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का संचालिकाबाई, की या घरी गेल्यानंतर आपल्या सासूबाईंना म्हणायला लागतात की हेच ऐकून आला होता काय. असं विनोदानं घ्या, कारण आपण सुद्धा कधी ना कधीतरी त्या सुपातल्या आपण जात्यामध्ये जाणार आहोत.
तर आता आपण तुकाराम बुवांच्या अभंगाकडे येऊया. तर ते म्हणतात की परिसे घे सुनबाई नको वेचू दूध दही, म्हणजे दूध आणि दही अनावश्यक वाया घालवू नको. आवा चालली पंढरपुरा वेशीपासून आली घरा, म्हणजे ती पंढरपूरला निघाली पण ती वेशीपर्यंत जाईपर्यंत घराची ओढ काय तिला सोडवत नाही, ती परत उलटी घरी परत आली. ऐके गोष्टी सादर बाळे, आता बाळे म्हणते सुनबाईला, ऐके गोष्टी सादर बाळे करी जतन फुटके पाळे. माझ्या हातीचा कलवडू मज वाचुनी नको फोडू, म्हणजे मी आल्याशिवाय हे उघडू नकोस. वळवट क्षिरींचे लिंपन नको फोडू मज वाचून. उखळ मुसळ जाते, आता ही सगळी स्वयंपाकघरातली आयुध. उखळ मुसळ जाते माझे मन गुंतले तेथे. भिक्षुक आल्या घरा, कोणी घरी कोणीतरी भिक्षुक आला तर त्याला सांग, सांग गेली पंढरपुरा, म्हणजे आमच्या सासूबाई पंढरपूरला गेल्यात, परत आल्यानंतर तू बाई ये बाबा. भक्षी परिमित आहारू नको फारसी वरो सारू, याचा अर्थ असा की फार खाऊ पिऊ नको, जपून काहीतरी खाणं पिणं करायचं, हो म्हणून खाशील सगळं, ते पण जाताना सांगून जाते सासू. हा आता सून म्हणते, सून म्हणे बहुत निके तुम्ही यात्रेची जावे सुखे, म्हणजे तुम्ही जावा. सासूबाई स्वहित जोडा सर्व मागील आशा सोडा. आता इथं आशा शब्द जरी समजा वापरलेला असला तरी त्याचा अर्थ मागील चिंता सोडा असा त्याचा अर्थ. सासूबाई स्वहित जोडा सर्व मागील आशा सोडा. सुनमुखीचे वचन कानी ऐकोनी सासू विवंची मनी, म्हणजे सुनेनं हे म्हणल्या सासूबाईच्या डोक्यात आलं, हडळीचे चाळे खोटे म्या जावेसे इला वाटे. हा आता कासया यात्रे जाऊ काय जाऊन तेथे पाहू. आता हिच्या डोक्यामध्ये असं आलंय म्हणजे हिला मी जायला पाहिजे आहे. मग ती काय म्हणते, मुले लेकरे घरदार माझे येत्याची पंढरपूर. आता तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे ऐसे जन गोवी येले माये करून. माया म्हणजे ते आपण जे संसारामध्ये ऋतून बसलेलो आहोत आणि जी निवृत्ती घ्यायची आहे तर ती आपल्याला सहजासहजी जमत नाही. हे आजची गोष्ट नाही आहे, हे तेव्हापासून ते चालत आलेलं आहे. तर ह्या बदलांशी जुळवून घेणं हे अत्यंत महत्वाचं आव्हान या वयोगटासमोर असतं. काही काही जणांना ज्यांना जमतं त्यांची संध्याकाळ समाधानी व्हायला लागती, ज्यांना जमत नाही त्यांना मग आम्हीच्या वाट्यानं तर आम्ही समाधानापर्यंत घेऊन जातो. मग आता इथं मी काय करतो, मी एक प्रातिनिधिक मला एका ज्येष्ठ महिलेनं लिहिलेलं एक पत्र आहे, तर ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. आपण सुरुवात करताना एकंदरीत खूप होणाऱ्या त्रासापासून सुरुवात करूया आणि मग त्यानंतर मग समाधानाचे मार्ग कुठले, काय केलं की समाधान येतं, काय केलं की समाधान जातं, हे आपण टप्प्याटप्प्यानं उलगडायचा प्रयत्न करूया. मी आता तुम्हाला ते आलेलं मला पत्र वाचून दाखवतो. तर आदरणीय डॉक्टर नमस्कार, मी आता नावं काल्पनिक आहेत. मी सुनंदा गणपतराव, वय 67 वर्ष. तुम्हाला हे पत्र लिहायचं कारण म्हणजे माझ्या मनात गेल्या काही महिन्यांपासून खूप अस्वस्थता, खंत आणि एक प्रकारची पोकळी सतत जाणवत आहे. डॉक्टर, आपण जर समजा शांत राहिलो तर शेवटपर्यंत येईल बहुतेक आवाज ना. हा डॉक्टर, माझ्या आयुष्याबद्दल थोडक्यात सांगायचं तर लहानपणी शिकायची इच्छा होती, हुशारही होते मी, पण त्या काळच्या प्रथेप्रमाणे लवकर लग्न झालं. मग पुढची सगळी वर्ष घर, मुलं, जबाबदाऱ्या यात गेली. मुलं आता त्यांच्या आयुष्यात स्थिर आहेत. मिस्टरांचं सुद्धा काही वर्षापूर्वी निधन झालं. आता वेळ आहे पण मनात समाधान नाही. अलीकडे मला वारंवार एकच प्रश्न पडतो की माझं आयुष्य खरंच काही अर्थपूर्ण होतं का, आणि मनातनं लगेच उत्तर येतं नाही. हा विचार आला की मनात खूप खंत दाटून येते. मला वाटतं मी आयुष्यात खूप वेळ वाया घालवला. ज्या गोष्टी महत्त्वाच्या नव्हत्या त्यांच्या मागेच आयुष्य गेलं, यामुळे मन खूप खिन्न होतं. कधी कधी इतरांबद्दल कडवटपणाही येतो. माझ्या मैत्रिणी, ओळखीच्या बायका, कुणी शिक्षणात पुढे गेलेलं, कुणी स्वतःचं काहीतरी छान केलेलं समजलं की तेव्हा वाटतं की त्यांना सगळ्या संधी मिळाल्या, मला मात्र काहीच नाही, आणि हा विचार मनाला कुरतडत राहतो. त्याचबरोबर माझ्यामध्ये स्वतःलाच दोष देण्याची भावना खूप आहे. चुका माझ्याच होत्या, मीच कधी स्वतःसाठी उभी राहिले नाही. काही वेळा मुलांवर राग काढला, कदाचित त्यांना दुखावलंही असेल. आता हे आठवलं की मनामध्ये अपराधीपणा येतो. सध्या मला सगळ्यात जास्त त्रास देणारी भावना म्हणजे निराशा. आता काही बदलणार नाही, खूप उशीर झालाय, हा विचार इतका ठाम बसलाय की पुढे काही करण्याची इच्छाच उरत नाही. डॉक्टर, मला अजून एक गोष्ट कबूल करायची. आता या लिहितायत ज्येष्ठ, मला मृत्यूची भीती वाटते.
मी अजून त्यासाठी तयार नाही, मला असं वाटतं की माझं आयुष्य अपूर्णच राहिलंय असं वाटतं. त्यामुळे मनामध्ये अस्वस्थता आणखीन वाढते. कधी कधी मी बाहेर लोकांकडे बघते आणि वाटतं सगळेच आनंदी दिसतात, फक्त माझंच आयुष्य असं का गेलं. यामुळं मनामध्ये सतत तुलना आणि एकटेपणा दोन्ही जाणवत राहतात. घरात असूनही मला खूप एकटं वाटतं, कोणी मला खरंच समजून घेत नाही, माझ्या मनात काय चाललंय हे कोणालाच कळत नाही, अशी भावना सतत असते. मला समजत नाही की या सगळ्या भावनांची कसा सामना करायचा. मला यातून बाहेर पडायला तुमची मदत हवी आहे, थोडी शांती हवी आहे, बस. आपली सुनंदाताई. हे एक प्रातिनिधिक पत्र पकडूया. आपल्याला सगळ्यांनाच काय इतका तीव्र हा आपण उंबरठा ओलांडताना, म्हणजे हा 60चा उंबरठा ओलांडताना सगळ्यांनाच काय इतक्या टोकाचा त्रास झालेला असायची शक्यता नाही आहे. सुदैवानं त्यात आपल्या हा जो काय संक्रमणाचा काळ आहे, तर त्यातले जवळपास एक 20 ते 40% मंडळी कुठलाही त्रास न होता हे संक्रमण आनंदानं पार पडतात. पण बाकीच्या सगळ्यांना काही काही बाबतीमध्ये समाधान आणि काही काही बाबतीमध्ये दुःख, काही काही बाबतीमध्ये खंत ही पुढे कित्येक वर्ष त्रास देत राहते. आपल्याला काय करायचं आहे, तर इथं आपल्याला काही उत्तरं सापडत आहेत का, मानसशास्त्राचा या गोष्टींच्या बद्दल बघायची भूमिका काय आहे, अशा समस्यांना एखादा मनोविकार तज्ज्ञ किंवा मानसोपचार तज्ज्ञ किंवा काउन्सिलर कशा पद्धतीनं काउन्सिलिंग करतो हे सांगायचा मी आज तुमच्या समोर प्रयत्न करणार आहे. आता मानसोपचार तज्ज्ञ आम्ही ज्या वेळेला असे केसेस आमच्याकडे येतात, तर त्यावेळेला एक 18व्या मागच्या शतकामध्ये 19व्या शतकामध्ये एक पाश्चात्य देशांच्या मध्ये एक एरिक एरिक्सन, आपण नाव देऊया सोडून, पण एक नावाचे एक मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी कल्पना अशी केली की प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावरती माणसाला काही ना काहीतरी प्रश्नाचं उत्तर शोधायचं असतं. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर लहान बाळ ज्या वेळेला जन्माला येतं, तर त्या लहान बाळाला कुठल्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल, तुम्हाला काय वाटतं? तर ह्या बाळाला उत्तर शोधायचं असतं की जग सुरक्षित आहे का, या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असतं. मग आई वडिलांनी जर समजा त्याला भरपूर प्रेम दिलं, तर त्याच्या डोक्यामध्ये हा बाबा जग वाटते तेवढी काही भयंकर गोष्ट नाही आहे, आपण काळजीपूर्वक राहिलं तर जग ही बागडायला मस्त गोष्ट आहे, अशी धारणा त्याच्या डोक्यामध्ये तयार होते. नंतर मूल जरासं मोठं येतं, या वेळेला तो एका प्रश्नाचं उत्तर शोधायला लागतो, तर मी स्वतः काही करू शकतो का. मग इथं अशा वेळेला प्रोत्साहन मिळालं तर आत्मविश्वास वाढतो, प्रोत्साहन नाही मिळालं तर मग आत्मविश्वास लहान छोटी मुलं सुद्धा गमावून बसतात. शाळेचं वय चालू झालं की मग एका प्रश्नाचं उत्तर ही मंडळी शोधायला चालू करतात की मी काहीतरी करून दाखवू शकतो का. इथं कौतुक झालं तर कर्तृत्वाची भावना तयार होते. मग येते पौगंडावस्था. पौगंडावस्थेमध्ये मुलं कुठला शोध घेत असतात, तर मी कोण आहे. योग्य ओळख मिळाली तर स्थिरता येते, योग्य ओळख नाही मिळाली तर मी कोण आहे हेच कळलेलं नसल्यामुळे आयुष्य कसं जगायचं हेही कळत नाही. त्याच्यानंतर येतं तरुण वय. तरुण वयामध्ये मी कोणाशी जवळीक साधू शकतो का. मग अशा वेळेला कोणाचं तरी प्रेम मिळालं, नातं जुळलं, तर मग एकंदरीतच जगाबद्दल प्रेम वाटायला लागतं, नाहीतर माणूस तिथूनच एकटा व्हायला चालू होतो. त्याच्यानंतर येतं मध्यम वय, म्हणजे आपल्या वार्धक्याच्या आधीचं. ती मंडळी कुठला प्रश्न शोधत असतात, कुठल्या प्रश्नाचं उत्तर शोधत असतात, तर मी पुढच्या पिढीसाठी काय करतोय का, मी काही माझं कॉन्ट्रीब्युशन, माझं काही योगदान देऊ शकतो का. इथं त्यांनी योगदान दिलं की त्यांना छान वाटत असतं, पण योगदान काही नाही दिलं तर मग एक तुंबले पण आयुष्यामध्ये येऊन जातं. आणि मग त्यानंतर येतो हे ज्येष्ठ नागरिकांचा जो काय कालावधी आहे, तर तो ज्येष्ठ कालावधी चालू होतं. आणि त्यावेळेचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आता तुमच्याही डोक्यामध्ये हा अधूनमधून येत असणार आहे, फक्त तो शब्द रूपात कधी आपल्या तो चर्चेमध्ये आलेला नसतो. तर तो प्रश्न असतो की माझं आयुष्य अर्थपूर्ण होतं का. याचं उत्तर जितकं ठामपणे हो येतं, तितकं ती व्यक्ती समाधानाकडे जाते. आणि ज्याचं उत्तर जर समजा नाही आलं, तर मग अशी व्यक्ती म्हणते मी काहीच केलं नाही, खूप चुका केल्या, आता उशीर झालाय, मरणाची भीती वाटते. मग पश्चाताप, कडवटपणा, भीती, एकटेपणा, ह्या सगळ्या नकारात्मक भावना चालू होतात. आपण बहुतेक सगळी मंडळी जी या संक्रमणातनं जाणारी मंडळी एका वर्णपटावरती असतात. म्हणजे एका बाजूला असतं ते पूर्ण समाधान आणि एका बाजूला असतं ते ह्या पत्रामध्ये दाखवल्याप्रमाणे पूर्ण निराशा. समाधान आणि निराशा ह्या वर्णपटावरती आपला सगळ्यांचा तो प्रवास चालू असतो. कधी आपला साधारण आपण समाधान जास्त, निराशा कमी, कधी निराशा जास्त, समाधान कमी, अशा पद्धतीनं तो आपला सगळा प्रवास चालू असतो.
मग पुढचा प्रश्न येतो की अर्थपूर्ण अर्थपूर्ण म्हणायचं, ते अर्थपूर्ण कशाला म्हणायचं? अर्थपूर्ण भरपूर पैसा कमावला तर अर्थपूर्ण म्हणायचं, मुलांची शिक्षण चांगली करून दिली तर त्याला अर्थपूर्ण म्हणायचं, ते कशाला अर्थपूर्ण म्हणायचं? तर त्याचं मानसशास्त्र म्हणतं की 4 पातळ्यांच्या वरती अर्थ होता का नाही हे आपण बघू शकतो. त्यातला पहिला पैलू आहे तर पर्पज म्हणजे उद्देश. प्रत्येकानं जन्माला येऊन काही ताजमहालच बांधायला पाहिजे असं काही नाही आहे, किंवा स्वराज्य स्थापना करायला पाहिजे असं काही नाही आहे. आपल्याला आपल्या आयुष्यातला उद्देश हा आपल्यासाठी महत्वाचा आहे. म्हणजे आता मला माझ्या मुलांची शिक्षण करायची, ते माझ्याकरता महत्वाचा उद्देश आहे, आणि तो जर समजा मी पार पाडलेला असेल तर हा पैलू मी व्यवस्थितपणे टिक केलाय असं आपल्याला म्हणता येतं. त्याच्यानंतर मूल्य, मी माणूस म्हणून कशी होते, प्रामाणिकपणा, कष्ट, माणुसकी यांना मी प्राधान्य दिलं का नाही दिलं. लोक आपल्याला आठवतात ते आपण काय कमावलं याच्यापेक्षा आपण त्यांच्याशी कसं वागलो ते आपल्याला, या दृष्टिकोनातून लोक आपल्याला लक्षात ठेवत असतात. त्याच्यानंतर कनेक्शन म्हणजे नाती. एकंदरीतच जगामध्ये वावरताना मुलांशी, बाकीच्या लोकांशी, शेजाऱ्या पाजाऱ्यांशी, नातेवाईकांशी, एकंदरीत समाजाची माझं नातं कसं आहे, हा एक महत्वाचा तो अर्थ देणारा पैलू असतो. आणि चौथा महत्वाचा पैलू असतो की योगदान. मी माझ्याकडनं या सोसायटीला किंवा मी माझ्याकडनं माझ्या लोकांच्या करता काय देतो. म्हणजे युजली लोक असं म्हणतात की तुम्हाला जर समजा आयुष्याचं उद्दिष्ट शोधायचं असेल तर ते दुसऱ्यांच्या गरजेमध्ये तुम्हाला तुमचं उद्दिष्ट सापडतं. तर अशा पद्धतीनं तो अर्थ आहे का नाही हे आपल्याला तपासून बघता येतं. मग असमाधानाकडे नेणारे, आता या जो काय पत्र आलं होतं आपल्याला त्या सुनंदाताईंचं, तर त्यामधले आपण विचार थोडेसे आपण सगळ्या पत्रातला जर समजा सारांश काढला तर ते जे असमाधानाकडे नेणारे जे मुख्य विचार होते ते मी तुमच्या समोर मांडतो. तर त्यातला पहिला मुख्य असमाधानाकडे नेणारा विचार असतो तर तो असतो खंतेचा. निरर्थक बिनकामाच्या गोष्टीमध्ये मी वेळ वाया घालवला, हा झाला पहिला विचार. प्रत्येक विचाराला चॅलेंज कसं करायचं आणि काय करायचं हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. दुसरा विचार असतो की कडवटपणा, माझ्यापेक्षा इतरांना चांगल्या संधी मिळाल्या, माझ्याच बाबतीमध्ये असं झालं. त्याच्यानंतर येतो तो सेल्फ ब्लेम म्हणजे अपराधीपणा, फार चुका झाल्या माझ्या, ज्यांच्यावरती प्रेम करायला हवं होतं त्यांनाच फार दुखावलं मी, आता फारच उशीर झाला, आता काय बदलणार, यातनं येते निराशा. किंवा त्यानंतर पुढचं महत्वाचा त्रासदायक विचार असतो तर ते आयुष्य जसं गेलं तसं ते आता मला स्वीकारणं शक्य होत नाही आहे, मला अपूर्णत्व राहिलंय माझं आयुष्य, याची भीती वाटते, मला मृत्यूची भयंकर भीती वाटते. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा त्रास देणारा विचार असतो की बाकीच्या सगळ्या समाधानी आणि आनंदी दिसतात, माझ्याच वाट्याला हे असले का भोग आले. यातनं मग मत्सर, असूया आणि राग जन्माला येतो. किंवा कित्येकदा असं होतं की मी ज्या परिस्थितीतनं गेले, मी ज्या परिस्थितीतून जाते ते इतरांना कळत नाही आणि कोणाला कळून घ्यायची इच्छा नाही आहे, आणि यातनं येतो मग तो एकाकीपणा येतो. आता ह्या मुख्य ज्या काय त्रासदायक विचार आणि ह्या ज्या काय मुख्य त्रासदायक जे आपल्याला थिंकिंग आहे, तर त्याच्यामुळं समाधानापेक्षा असमाधान या टप्प्यावरती मनामध्ये दाटायला लागतं. पण मानसशास्त्राचं म्हणणं असं की जरी समजा अख्खं आयुष्य वाया घालवलेलं असलं, म्हणजे काहीही न करता निरर्थक, निरुद्देश आणि व्यसन करत जरी समजा एखाद्यानं घालवलेलं असलं, तरी सुद्धा ज्या क्षणाला मला याचं भान येतं तिथून पुढचं आयुष्य चांगलं घालवायचं का नाही घालवायचं हा चॉईस माझ्याकडे असतो. हे युजली लोकांना लक्षात येत नाही की भान येणं. एक इंग्रजीमध्ये अतिशय सुंदर एक वचन आहे, तर त्यामध्ये ते असं म्हणतात की तुम्ही दोनदा जगता, आणि दुसरं आयुष्य कधी चालू होतं की ज्या वेळेला तुमच्या असं लक्षात येतं की तुमच्याकडे एकच आयुष्य आहे, तर त्यावेळेला तो दुसरं आयुष्य चालू होतं आणि मग ते खरं व्यवस्थित आयुष्य चालू होतं. त्यामुळं जरी समजा आपल्याला आयुष्यामध्ये खूप काहीतरी चुकलेलं असलं, खूप काही राहून गेलेलं असलं, तरी आता इथून पुढं आपण काय करायचं याचा चॉईस आपल्याकडे असतो. आणि मग हे कसं आणायचं हे आपण बघूया. याच्याकरता 2 गोष्टी करता येतात. याच्याकरता पहिली गोष्ट करता येते म्हणजे भूतकाळाकडे बघायची आपली नजर बदलता येऊ शकते, आणि हे एकदा भान आल्यानंतर आज इथून पुढच्या आयुष्यामध्ये मला काहीतरी जाणीवपूर्वक अर्थ भरता येऊ शकतो. मग आपण एका वेळेला एक भावना, एका वेळेला एक भावना असं करत करत पुढे सरकूया. तर पहिली भावना घेऊया की खंत. खंत भावनेबद्दल एक ब्रोनी वेअर नावाची एक ऑस्ट्रेलियन नर्स होती, तिची गंमत सांगतो तुम्हाला. तर ब्रोनी वेअर काय करायची, तर जे अगदी मृत्यूपंथाला लागलेले, जे अगदी आता ते जाणारच आहेत अशा पेशंटची ती शुश्रूषा करायची, तिची स्पेशालिटी होती. तर ती काय करायची, तर ते त्या पेशंट्स बरोबर गप्पा मारायची.
आणि असे तिनं खूप 300 400 500 पेशंट्स तिच्यासमोर तिची शुश्रूषा घेऊन गेले. आणि मग ह्या सगळ्यातनं, या अनुभवावरती, ह्या सगळ्या लोकांच्या बोलण्यातल्या अनुभवातनं तिनं एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाचं नाव होतं की मृत्यूपंथावरती माणसाला छळणाऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या 5 खंती. आता खंच अनेक वचन खंती होते का नाही मला नाही माहिती, खंती होते का? हां. तर सगळ्यात महत्त्वाच्या 5 खंत कुठल्या असतात, तर त्याचं तिनं ते पुस्तक लिहिलं आणि ते भयंकर गाजलं. आपल्याला तिथं जाऊन ती खंत करायला नको असेल तर त्याचं भान आपल्याला जर समजा आत्ता असेल तर हे आपल्याला आत्तापासून आपल्या जगण्यामध्ये बदल घडवून आणता येतो. तर ह्या खंत कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या 5 खंत असतात ते मी तुम्हाला सांगतो. तर यातली पहिली महत्त्वाची खंत लोकांना त्रास देते ती म्हणजे मला जसं हवं होतं, बघा, मला जसं हवं होतं तसं जगायचं धाडस मी दाखवायला हवं होतं. मी कसं जगायला हवं हे इतरांनी म्हणजे बाकीच्यांनी, समाजानं सांगितलं तसं जगून मी वाया घालवलं. ही केवढी मोठी खंत आहे बघा. पुढची महत्वाची खंत आहे इतकं मर काम करायला नको होतं. तिसरी महत्वाची खंत आहे की माझ्या भावना व्यक्त करायचं धाडस दाखवायला हवं होतं. चौथी महत्वाची खंत आहे की मैत्रिणींच्या संपर्कात राहायला हवं होतं. हे ज्यावेळेला मी वाचलं त्यावेळेला पहिल्यांदा माझ्या जयसिंगपूरमधल्या मैत्रिणीला, दमयंती पाटील नावाची माझी शाळा मैत्रिणी आहे, तिला फोन केला की पहिल्यांदा याचं माझं भाषण ऐकायला यायचं. शाळेतल्या बाकीच्या मैत्रिणींना आणि मित्रांना सांगणार कोण चारूचं भाषण कसं झालं. त्यामुळे मैत्रिणींच्या संपर्कात राहायला हवं होतं, हे अत्यंत महत्वाचं. त्याच्यानंतर पुढची महत्वाची खंत असते की आनंदी राहायचा पर्याय होता माझ्याकडं. घातक सवयी, स्वतःला बदलायची भीती किंवा आळस यातच फुका अडकून पडले. म्हणजे काहीतरी व्यायाम न केल्यामुळे येणाऱ्या व्याधी असतात. सगळ्यांना माहिती आहे आपल्याला व्यायाम करायला पाहिजे, पण नाही करत आपण. मग ती नंतर खंत करण्यापेक्षा उद्यापासूनच आपण काहीतरी बदल करूया ना. आता चौगुले वहिनींच्या बरोबर चर्चा करताना असे एक सजेशन दिलं मी की या सगळ्या ज्येष्ठ नागरिक संघाकरता काहीतरी एक शारीरिक हालचालींचा एक उपक्रम जर समजा आपण घेतला, काही करू शकतो आपण, कल्पकता आपण कशीही वापरू शकतो, तर तो घेतला तर सगळ्यांचंच आरोग्य चांगलं व्हायला मदत होऊ शकते. तर या अशा पद्धतीच्या महत्वाच्या 5 खंत माणसाला शेवटच्या क्षणी त्रास देतात. हे नको असेल तर रिव्हर्स कॅल्क्युलेशन पासून करून आजपासनं, उद्यापासनं आपण आपल्या वागण्यामध्ये काहीतरी बदल नक्की घडवू शकतो आणि संध्याकाळ समाधानी करू शकतो. आता खंत या भावनेकडे नवीन नजर द्यायची म्हणजे काय करायचं, तर मुख्य विचार खंतच्या मागचा काय असतो की मी चुकीचे निर्णय घेतले, माझं आयुष्य वाया गेलं. मानसशास्त्र म्हणतं की समस्या घटनेमध्ये नसते, तर त्या घटनेकडे आपण काय विचार करतो याच्यामध्ये खरी समस्या असते. मग आपण या खंत या भावनेकडे बघताना कसं घ्यायचं की आता 15 वर्षापूर्वी त्यावेळेला मी जो काही निर्णय घेतला, तर तो निर्णय जर समजा मी चुकीचा निर्णय घेते हे मला माहीत असतं तर मी घेतला असता का? नसता घेतला. तो निर्णय मी त्यावेळेला ही सून मी का करून आणली, तर यथाशक्ती यथामती त्यावेळेला ती बरी वाटली म्हणून मुलाकरता करून आणली. नंतर माझ्या डोक्यावरती मेरी वाटेल हे मला कुठं माहित होतं. त्यामुळे त्यावेळेला घेतला ना निर्णय, मी मुद्दा म्हणून कोण कशाला गळ्यामध्ये लोढणं अडकून गेल ना. म्हणजे खंत या भावनेकडे बघताना आपण काय बघावं की यथाशक्ती यथामती त्या वेळेला मी त्या बुद्धीप्रमाणे तो निर्णय घेतलेला आहे, मुद्दा म्हणून मी काय चूक केलेली नाही. आणि सगळ्यात महत्वाचं काय की आजचं जे काही शहाणपण आहे, तर आजच्या शहाणपणातनं मागं वळून तो निर्णय तपासण्यामध्ये काय अर्थ नाही. मुळामध्ये आजचं शहाणपण मला काय आलंय, तर ती त्यावेळेला माझी चूक झाली आणि तसं वागायचं नसतं कळलं म्हणून मला आजचं शहाणपण आलेलं असं. म्हणजे भूतकाळामध्ये मी माणूस आहे म्हटल्यानंतर कधीतरी चुकून चुकतो. खूपदा लोकांना चुकायचं इतकं टेन्शन असतं. घर बांधताना एस्पेशली आम्हाला फार बघायला मिळतं. घर बांधताना काय तर कॉलम इकडं तिकडं होतो, अगोबाई असं कसं झालं, अगोबाई असं कसं झालं, अगोबाई असं कसं झालं, इतकं डोक्याला त्रास करून घेतात ते परत ते पाडणं पण शक्य नसतं. चुकून चुका होतात, मुद्दा म्हणून कोण कशाला चुकायला जाईल, पण नाही, मी चुकताच कामा नये असा काहीतरी एक विलक्षण भ्रम सगळ्यांच्या डोक्यामध्ये असतो आणि मग ते असमाधान तिथं येतं. म्हणजे इथं ज्या वेळेला आता आपण आत्ताच्या नजरेनं त्याच्याकडे बघतो आणि ते चुकले असं वाटतं, तर हे शहाणपण आपल्याला कोणी दिलेलं असतं, तर त्या चुकीनंच आपल्याला ते शहाणपण दिलेलं असतं. म्हणजे आपण स्वतःला एक प्रश्न विचारावा की त्या सगळ्यात मी काय शिकलो, आज मी कसा माणूस आहे. आणि जर असं उत्तर आलं की त्या चुकीमुळं मी थोडी समजूतदार झाली आहे, मी आता इतरांना कमी त्रास देते, मी जास्त सहनशील झाले आहे, तर मग समजायचं की त्या चुकांनी आयुष्य वाया गेलेलं नाही,
त्या चुकांनी आपलं आयुष्य घडवलेलं आहे. त्यामुळं टेक होम काय, घरी गेल्यानंतर काय सांगायचं नातवाला की खंत बाळगू नको, शिकवण काय मिळाली ते बघ. बरोबर. मग आता आपण हे इथंपर्यंत सगळ्यांना मला वाटते की सगळ्यांच्या आविर्भावावरनं आणि ह्याच्यातनं कळलेलं असावं. आता मी पुढच्या भावनेकडे जातो किंवा ह्याच भावनेची अजून काही उदाहरणं बघूया. अंगुलीमाला नावाचा डाकू माहिती आहे तुम्हाला? अंगुली म्हणजे गौतम बुद्धांच्या काळामध्ये तो अंगुलीमाला नावाचा डाकू होता, टेरर होता डाकू. आपल्याकडे काय की भारी केलं की त्याचा फोटो काढून फेसबुकवरती टाकायची प्रथा आहे. त्यावेळची प्रथा काय होती की डाका घातला की त्याची उंगली कापायची आणि गळ्यामध्ये ओवायची, म्हणून त्याचं नाव अंगुलीमाला अशी त्याचं नाव होतं. मग त्याला एकदा त्या जंगलातनं गौतम बुद्ध निघाले आणि गौतम बुद्धांच्या समोर हा अंगुलीमाला हे करून आला पुढं. गौतम बुद्धांच्या वरती काहीच फरक पडला नाही आणि साक्षात मृत्यू समोर असून सुद्धा हा माणूस ढळत कसा नाही असा त्याला प्रश्न पडला. आणि मग तिथून पुढे त्याला उपरती झाली आणि मग तो बुद्धांचा अतिशय मोठा चांगला अनुयायी झाला आणि बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार त्यांना केला. म्हणजे संपूर्ण आयुष्य जरी समजा डाके घालण्यामध्ये घालवलेले असले तरी ज्या क्षणाला उपरती होते तर तिथून पुढे आयुष्य बदलायचा चान्स आपल्याकडे असतो. त्यामुळं गेलं वाया गेलं वाया गेलं वाया गेलं वाया रडत बसून उद्याचा दिवस कसा चांगला होणार आहे, त्यामुळे ते द्यायचं सोडून. अजून दुसरी गोष्ट, याच काळातली सम्राट अशोकाचे अत्यंत युद्ध पिपासू आणि रक्त पिपासू सम्राट होता. कलिंगा युद्धामध्ये लाखो लोकांची कत्तल केली आणि मग ती लाखो लोकांची कत्तल बघितल्यानंतर मग त्याला उपरती झाली की बाबा हे हिंसाचाराचा मार्ग काही योग्य नाही आणि मग तो बुद्ध धर्माचा पायीक झाला आणि मग आता त्याला आपल्या झेंड्यावरती अशोक चक्रामध्ये त्याला स्थान मिळालं. म्हणजे ज्या क्षणी आपल्याला उपरती होते तिथून पुढं आपल्याला आयुष्य सावरता येऊ शकतं. अजून एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे जॉन न्यूटन नावाचा गुलामांचा व्यापारी होता 18व्या शतकात. गंमतशीर आहे म्हणून सांगतो. गुलामांचे व्यापारी काय करायचे, हे इंग्लंडचे सगळे माणसांच्या वरती अत्याचार करणारी सगळी माणसं इंग्लंडची. हे काय करायचे तर आफ्रिकेमध्ये जायचे आणि आपल्याकडं कसं जंगलामध्ये जाऊन प्राणी पकडतात, माकडं पकडतात, हरणं पकडतात ना, तर तशी ते जाळ्यात टाकून माणसं पकडायची आणि मग त्यांना गलबतामध्ये घालून आणून ते युरोपामध्ये ते विकायचे. म्हणजे हा गुलामांचा व्यापारी होता. म्हणजे इतकं क्रूर कर्म त्यानं केलेलं होतं. पण ज्या क्षणी त्याला जाणवलं की नाही हे मी चुकीचं करतोय, तेव्हा ऑलरेडी त्याचं वय जवळपास काहीतरी 42, आयुष्याचा महत्त्वाचा काळ त्यानं ही क्रूर कामं करण्यामध्ये घालवलेली होती. पण ज्या क्षणाला त्यांना जाणवलं त्या क्षणाला त्यानं ते सगळं काम बंद केलं, आलेली सगळी संपत्ती गोरगरिबांच्या मध्ये वाटून टाकली आणि ही जी काही गुलामगिरीची प्रथा होती तर ही बंद करण्याकरता उरलेलं सगळं आयुष्य त्यानं एक अक्षरशः तो खूप त्याच्याकरता तो झटला. आणि मग नंतर त्याच्या शिष्याला या गुलामगिरीची प्रथा बंद करण्यामध्ये यश आलं आणि त्याला नंतर त्याला नोबेल पारितोषिक पण मिळालं. तर ह्या अशा पद्धतीनं आपल्याला जरी समजा अख्खं आयुष्य गेलेलं असलं, वाया गेलेलं असलं, आपल्याला अतिशय बाद वाटत असलं आपल्या आयुष्याबद्दल, तरी आज भान आल्यानंतर आपल्याला इथून पुढं त्याच्यामध्ये अर्थ भरता येऊ शकतो. त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची भावना आहे तर ती म्हणजे कडवटपणा. कडवटपणा मागचा मुख्य विचार काय असतो की माझ्यावरती अन्याय झाला, इतरांना जास्त मिळालं, मला नाही. आपल्या डोक्यामध्ये कधीपासूनचे हे सगळे प्रसंग आपण जमा करून ठेवलेले असते. तिचे पण अंगुलीमालासारखी अशी त्याची माळ केलेली असते. म्हणजे ही स्टोरी 52 वर्षापूर्वी लग्नामध्ये तुझी आई मला तुमच्या आई मला काहीतरी म्हणालं त्या इथनं ती स्टोरी चालू होती आणि आपला नवरा कसा तसा वागा, तिला 52 वर्ष झाली, काय नाही तुम्ही त्यावेळेला ऐकून का घेतलो. अरे झाले 52 वर्ष झाली तरी सुद्धा आपल्याला ते सोडायला जमत नाही. म्हणजे हा कडवटपणा. बरं आता सासूबाई जाऊन सुद्धा 25 वर्ष झालेले आहेत तरी सुद्धा आपल्याला हा कडवटपणा जात नाही. मग कसं समाधान येणार आहे ते. तर त्यामुळं हा कडवटपणा जर समजा सोडायचा असेल तर मग आपल्याकडं काय असतं तर आपल्याकडं एकच उत्तर असतं. तर ते आता तुम्हाला भूतकाळामध्ये जाऊन ते तर काही रिव्हर्स तरी काढता येत नाही, बसलेली गाठ तर त्या सोडता येत नाही. आपल्याकडे एकच पर्याय राहतो, काय पण करा तुम्ही, एकच पर्याय राहतो, तर तो म्हणजे त्यांना माफी देऊन टाकायची. तर माफी देऊन टाकायची म्हणजे विसरायचं का. लोकांना काय वाटतं माफी देऊन टाकायचं म्हणजे विसरायचं. विसरायला कोण सांगितलं, लक्षात ठेवा की, पण मनातल्या मनात माफ करून टाका. अजून एक उदाहरण सांगतो. वाटण्यांच्या वरनं आपल्या घराघरामध्ये भांडणं होतात. मग 25 वर्षापूर्वी दिरानं काहीतरी जास्त हिस्सा घेतला होता. अशीच एक केस. 25 वर्षापूर्वी दिरानं जास्त हिस्सा घेतला होता आणि मग हे या काकूंच्या डोक्यामध्ये ते कंटिन्यूस घुमते. नवऱ्याला त्रास, मुलाला त्रास, त्या दिराबरोबर बोलायचं नाही, त्या जावेबरोबर बोलायचं नाही, तर दीर गेला, जाऊ गेली, पण अजून ह्यांच्या डोक्यामध्ये ते आहेच. नवरा म्हणतो अगं ते तरी समजा प्रॉपर्टी गेली तरी पीस, म्हणजे प्रॉपर्टी वर्सेस पीस म्हणजे शांती.
शांती बघ ना किती मिळाली, आणि मी काय तुला काही कमी केलंय का? आपल्याला देवदयानं काही कमी झालंय का? पण नाही, आपल्यावरती तो अन्याय झाला आणि असं कसं माफ करायचं, असं कसं माफ करायचं. म्हणलं आता काय, मग त्यांच्याकडे आता त्यांना कुठल्या कोर्टामध्ये जाते जावं, मग त्यांना भेटायला तुम्हाला बहुतेक वरतीच जायला लागेल. असं म्हटल्यानंतर हा जो काय राग आहे ना, आता कुठल्या कोर्टात घेऊन जाणार हो, कुणाकडे घेऊन जाणार आहे? तर त्यामुळे माफ केला तरी ऍटलिस्ट तुम्हाला ती सिच्युएशन, घटना बदलता नाही आली तरी त्या घटनेचं आज मी फुकट जे चक्रवाढ व्याज जे मूर्खासारखं भरत बसले ते तरी टाळता येते ना. त्यामुळे दुसऱ्याला दया दाखवून दुसऱ्याला क्षमा केली तर शांती मला मिळते. त्यामुळे हे क्षमा हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ह्या टप्प्यावरती. ह्या टप्प्यावरती काय, कुठल्याही टप्प्यावरती क्षमा करणं. तुम्ही जाऊ नका, दारात जाऊ नका, बोलायला जाऊ नका, पण मनातल्या मनात कशाला ते छळत बसलेलं आहे, बरोबर आहे. तर त्यामुळं मंडळी, क्षमा करणं म्हणजे विसरून जाणं, म्हणजे फॉरगिव्हनेस इज नॉट इक्वल टू फॉरगेटिंग. फॉरगिव्ह वेगळं, फॉरगेट वेगळं. आपण इथं माफ केलेलं आहे, विसरलेलं नाही आहे, पुन्हा त्याच्याबरोबर मी व्यवहाराला जाणार नाही, हे मी माझ्यापुरता एक रेष मारून घेतलेलं. तर अशा पद्धतीनं आपल्याला कडवटपणा कमी करता येऊ शकतो. त्याच्यानंतर येतो तो सेल्फ ब्लेम, म्हणजे अपराधी भावना. सगळं माझ्यामुळेच झालं. खूप जणींना सवय असतात, सगळं माझ्यामुळेच झालं, मीच चुकीची आहे. याच्यामध्ये त्या दोन चुका करत असतात थिंकिंगमध्ये. एक म्हणजे सगळं स्वतःवरती घ्यायचं, आणि एक माझी चूक झाली म्हणल्यानंतर मी अख्खी वाईट आहे असं समजायचं. तर फॉर एक्झाम्पल परवाची एक केस सांगतो. अशा काकू आल्या होत्या, तर काकूंना भयंकर चिंता आणि माझं चुकलं, माझं चुकलं, माझं चुकलं. म्हटलं काय चुकलं? तर काही 4 महिन्यांच्या पूर्वी माझ्या मुलाचा कर्करोग झाला होता आणि त्याचा एक जबडा काढायला लागला. मग आता कसं आहे, नाही आता तो बरा आहे, मग आता काही व्यसन होती का त्याला? तर हो, गुटखा खायचा. माझं चुकलं डॉक्टर, त्याला 8वीत असताना त्याच्या दप्तरामध्ये गुटख्याचं पाऊच सापडलं, तर त्याच वेळेला मी त्याला कडक शिक्षा केली नाही, नाहीतर ही वेळ आली नसती. म्हटलं तो एकटाच खातो का घरामध्ये? नाही, त्याचे वडील पण खातात, काका पण खातात, आजोबा पण खातात, सगळी गल्लीच खाते. मग ते हे सगळे करतायत ना, मग हे सगळं स्वतःवरती काय घ्यायचं? तुमचा एक आई म्हणून काहीतरी एक वाटा असतो त्याच्यामध्ये, मान्य करायचा. पण सगळं आपल्या मुलाचे व्यक्तिमत्व काय फक्त तुमच्यामुळेच घडतं का? नाही घडत. तर हे सगळं स्वतःवरती ओढवून येणं आहे, तर विनाकारण अपराधीपणा आहे. तर हे बंद करावं, त्याच्याशिवाय ते समाधान येत नाही. त्यातला तुमचा एक आई म्हणून काय संस्कार करायचा जो काय वाटा असेल त्याच्या पुरतं तुमचं चुकलं, पण तेवढंच चुकलं ना. बाकी सगळं घरदार जर समजा तुम्हाला तुमच्या मुलाला व्यसन लावायलाच बसलेलं आहे, तर तुम्ही तिथं कुठंपर्यंत पुरणार आहे? तर त्यामुळं हा अपराधीपणा सतत बाळगून काय उपयोग नाही. त्यामुळे तोही आपल्याला सोडून द्यायला पाहिजे. म्हणजे चुकलंय मान्य करावं, त्याच्याबद्दल माफी पण मागावी, पण तो तितकाच ठेवावा, मी अख्खी चुकीची आहे असं त्यातनं अर्थ काढू नये. त्याच्यानंतर पुढची महत्वाची भावना आहे ती निराशेची. निराशेमध्ये विचार काय असतो? आता हे असंच, आता काहीच बदलणार नाही, माझं आयुष्य हे असंच राहणार, आता काय करायचं? मग आता त्याला आमचे मानसशास्त्रज्ञ आता काय सांगायचं त्यांना, बाकीची डिटेल एकदम लगेच काय एका मीटिंगमध्ये काही लगेच सगळा अंदाज माणसाचा येत नाही ना. मग आम्ही त्यांना काय विचारतो की आत्ताचा त्रास 0 ते 10 या स्केलवरती कुठं आहे? 10 काय डॉक्टर, 15-16 वगैरे आहे म्हणतात. काय म्हटलं ठीक आहे, 15-16 आहे ना, मग तो 15 आपण पकडूया. मग 15 चालेल का? हा 15 पकडा. मग 15वरनं 14वरती येण्याकरता काय करता येईल का? मग त्या काकू विचारत पडतात, 15वरनं 14वरती येण्याकरता काय करता येईल? हां, मग ठीक आहे, मग सकाळी मी कधीतरी वॉकिंगला जाईन आणि मग शेजारीच कधीतरी ते ज्येष्ठ नागरिक संघाच्या आधीमध्ये भेटतात त्या बायका, तर त्यांच्याकडे मग मी जायचं. मग ठीक आहे म्हटलं, तेवढं तरी करायला चालू करा. बघा, माझ्याकडे येताना त्यांच्या डोक्यातला बिलीफ काय होता की आता हे असंच राहणार आहे. मी काय केलेलं आहे, त्यांना 15वरनं 14वरती आणलेलं आहे. म्हणजे मी एक छोटासा बदल शिकवलेला आहे. मग ह्या छोटासा बदल करता 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 मग त्यांच्या असं लक्षात लागतं की अरे, बदल शक्य नाही असं नाही आहे, बदल शक्य असतो. सुरुवात आपण छोटी छोटी करावी. असं केलं तर मग बदल नक्की शक्य आहे. आणि त्यानंतर खूप महत्त्वाचा प्रश्न येतो की मृत्यूभय. ह्या वयोगटाला तो इतका त्रास देतो, आणि मग ह्याला घाबरणाऱ्या ज्या काय केसेस असतात ना, ह्या घरात कशा दिसतात? मला हे होते, मला ते होते, डॉक्टरकडे चल, ह्याच्याकडे चल, तुम्ही कोण माझ्याकडे लक्षच देत नाही. हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेले असतात. हिथं काय छळत असतं यांना, मला काहीतरी होईल. आम्ही म्हणतो मावशी आता काय मी तरी काय गॅरंटी, तरी काय कोण देणार हो गॅरंटी? आणि जरी समजा कोणी गॅरंटी दिली तरी त्या गॅरंटीवरती तरी यांनी विश्वास ठेवायला पाहिजे. की मी म्हणतो तुम्हाला अगदी भर आपण ICU मध्ये ठेवूया, तुमच्या दिमतीला सगळीकडनं MD आणि MS डॉक्टर सगळे आपण तुमच्या भोवतीनं गोळा करूया, पण तरी सुद्धा तुम्हाला काही होणारच नाही याची गॅरंटी नाही रे बाळा, तशी कशी कोण गॅरंटी देणार? मग म्हणलं आता साधं सोपं गणित आहे बघा, तुम्ही
गॅरंटी मागितली तरी तो येणारच आहे आणि गॅरंटी नाही मागितली तरी सुद्धा तो येणारच आहे. मग आता तुम्ही ठरवा काय करायचं, हसत हसत जगायचं, रडत रडत जगायचं. किती साधी गोष्ट आहे, किती अटळ आहे ते. हे अटळपणाच लोक मान्य करत नाहीत. ते येणारच आहे. मुद्दा फक्त एवढाच आहे की रडत रडत जायचं का हसत हसत जायचं, इतका साधा प्रश्न आहे. मी बेफिकिरीनं जावा म्हणत नाही, कारण बेफिकिरीनं झालं की तो लवकर येतो. बेफिकिरीमध्ये काय करतो की मी डायबिटीसच्या गोळ्या खात नाही, मी ब्लड प्रेशरच्या गोळ्या कुठं खर्च म्हणून मी चुकवते, म्हणजे मी बेफिकीर वागते. बेफिकीर झाला की तो लवकर येतो. मी त्याला घाबरत बसले तरी तो यायचा, तो येतोच. म्हणजे माझा इथून तिथंपर्यंतचा काय प्रवास आहे, म्हणजे आज आणि पॉईंट एम म्हणायचं ना, पॉईंट जे म्हणजे पॉईंट जन्म आणि पॉईंट ए म्हणजे पॉईंट मृत्यू. तर इथून पॉईंट एम पर्यंतचा जो काय प्रवास आहे तर तो माझा घाबरत घाबरत होतो. कोण सांगितलंय, तो येणारच आहे, स्वीकारून टाका. तर असं जर समजा आपण केलं. आणि दुसरी महत्वाची ह्या मृत्यूच्या भानाची एक अत्यंत महत्वाची गोष्ट काय होती, यातला अर्थ काय असं सांगतो तुम्हाला, की जर समजा आपल्याला कळलं की आवर डेज आर नंबर्ड. डेज आर नंबर्ड म्हणजे काय, की आता माझ्याकडे लिमिटेड टाइम आहे हे मला जर समजा माहीत असेल, तर मग मी उर्वरित वेळाचा मला पाहिजे तसा अतिशय चांगला उपयोग करून घेऊ शकते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही कुठेतरी ट्रिपला गेलाय, 7 दिवसाच्या ट्रिपवरती गेलाय आणि तुमच्या असं लक्षात आलं रे 3-4 दिवस असेच संपल्या, तर 2-3 दिवसच राहिले. मग ह्या 2-3 दिवसामध्ये तुम्ही त्या पर्यटन स्थळातल्या फक्त आपल्याला माहिती काढून आपल्याला पाहिजे तेवढ्याच गोष्टी बघता आणि बाकीच्या सोडून देता तुम्ही. तसं आता लिमिटेड नंबर राहिलेत म्हणल्यानंतर आपल्याला जसं पाहिजे, आता तुमच्यासमोर मी त्या खंत ठेवलेल्या होत्या सगळ्या, आपल्याला पाहिजे तसं जगणं आणि आनंदात जगणं आणि ओपन आर्म्सनी त्याचं स्वागत करणं, अशी भूमिका ठेवली तर तो शेवटचा दिवस गोड होतो. सगळं जे काय चाललेलं असतं ते शेवटचा दिवस गोड व्हावा ह्याच्याकरताच चाललेलं असतं. माझे बाबा कुरुंदवाडला प्रॅक्टिस करतात, डॉक्टर दिलीप कुलकर्णी म्हणून. तर ते कवी पण आहेत. तर त्यांचंही वय आता 78 वर्ष आहे. तर त्यांची ह्या विषयावरती कविता, ह्या विषयाचा अभ्यास करताना मला भयंकर आवडली. म्हणलं की आवर्जून आज तुमच्या समोर ती मांडावी. बघा, म्हणजे मरणाकडे बघायचा दृष्टिकोन कसा असावा. तर बाबांनी लिहिलंय, ऐल, ऐल म्हणजे ऐल तीरावर आणि पैल म्हणजे पैल तीरावर. ऐल राम रामोत्सव, म्हणजे राम रामोत्सव म्हणजे आपण कसं निरोप घेताना राम राम येतो असं म्हणतो की नाही, तसा राम रामोत्सव. ऐल राम रामोत्सव म्हणजे मी निरोप घ्यायला लागलो. पैल स्वागत सोहळा. ऐल राम रामोत्सव, पैल स्वागत सोहळा, सण दोन पाठोपाठ, भाग्य योग हा आगळा. एका मैफिलीतून जाणे जणू दुसरीत, मावळून भैरवीत, उगवणे भूपाळीत. मागे पाहून एकदा ओलांडतो मी क्षितिज, मागे पाहून एकदा ओलांडतो मी क्षितिज, अंत म्हणजे शेवटी असे नवा आरंभच, असे नवा आरंभच. तर अशा पद्धतीनं जर समजा आपण या पॉईंट एम कडे बघितलं तर मग आपल्याला ते समाधानाचा स्पर्श व्हायचे चान्सेस वाढतात. अन्यथा यमदूत आपल्या घराभोवती घिरट्या घालतायत, अशा भूमिकेत तर कोणाला झोप लागेल हो. त्यामुळे त्याला यायचं त्यावेळेला येऊ दे, माझं जोपर्यंत तो घेऊन जात नाही तोपर्यंत मी आनंदात राहते, हा सगळ्यात बेस्ट पर्याय असतो. घाबरून काय उपयोग नाही, बेफिक्रीचा काय उपयोग नाही. त्यामुळे स्वीकार, त्याच्या अटळतेचा स्वीकार हाच खरा पर्याय आपल्याकडं शिल्लक राहतो. त्याच्यानंतर शेवटचे काही 2 पॉईंट्स राहिलेले आहेत. तर महत्वाचं असमाधानाकडे घेऊन जाणारा विचार म्हणजे हेवे दावे. त्यांच्याकडे आहे, माझ्याकडे नाही, ते जास्त सुखी आहेत. आपण काय करत असतो, तर आपण दुसऱ्यांच्याकडे बघतो आणि आपण त्यांचे फक्त हायलाइट्स बघतो. हायलाइट्स म्हणजे काय, आपण त्याने फेसबुकवरती टाकलेले फोटो फक्त बघतो आणि अरे वा काय चकचकीत यांचं आयुष्य आहे, ह्यांची सून किती गोड आहे. म्हणजे प्रत्यक्षात सून काय म्हणते, आपल्याला काय वागते बोलताना माहीत नाही, पण त्या आजकाल ते सुनेला पण सासूबाई करा म्हणून ते सासूबरोबर फोटो काढून घेते. तिला सुद्धा फक्त फेसबुकला टाकण्यापुरती सासू पाहिजे असते, मी किती करते दाखवायला. त्यामुळं त्यांचे फोटो बघून माझं बाधायचं समजायचं काय कारण नाही. प्रत्येकाची ट्रॅजेक्टरी, प्रत्येकाचा प्रवास, प्रत्येकाची जी काय हे आयुष्याचा प्रवास आहे प्रत्येकाचा वेगळा वेगळा आहे. त्यामुळे दिसतंय त्याच्यातनं आपण तुलना करायला जाऊ नये. आपण आपल्या प्रवासाबद्दल जर समजा समाधानी असलो तर मग हेवेदावे करायचा काही प्रश्नच येत नाही. तर हेवेदावे कमी करण्याकरता मानसशास्त्र काय सांगतं, तर मानसशास्त्र म्हणतं की तुम्ही एक ग्रॅटिट्यूड जर्नल लिहा. तर ग्रॅटिट्यूड जर्नल म्हणजे काय फंड आहे, तर ग्रॅटिट्यूड जर्नल म्हणजे काय फार मोठं काय नसून ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता. तुम्ही लोकांच्या वरती, तुमच्या आयुष्यावरती परिणाम करणाऱ्या, तुमच्या आयुष्यावरती, तुमच्या आयुष्याला मदत करणाऱ्या गोष्टींच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करा. म्हणजे काय, तर आपण आत्ता सुद्धा 2 मिनिटांमध्ये करू शकतो. तुम्ही डोळे मिटून बसा
आणि 3 व्यक्ती किंवा 3 गोष्टी अशा आणा डोळ्यासमोर की ज्यांच्याबद्दल आपल्याला मनपूर्वक कृतज्ञता वाटते. माझ्या अस्तित्वाला बाबा तू आहेस किंवा ही गोष्ट आहे म्हणून मी भयंकर कृतज्ञ आहे. माझ्या बाबतीत मी कशाला कृतज्ञता मानतो, मला हृदयविकाराची गोळी चालू आहे. तर मी ती हृदयविकाराची गोळी तिकडं बघत बसलो तर मी टेन्शनमध्ये जातो, मी असमाधानाकडे जातो. पण विज्ञानाच्या प्रगतीमुळं ती गोळी उपलब्ध आहे आणि आता माझं बरं चाललंय. मी किती कृतज्ञ आहे या सगळ्या गोष्टींच्या बद्दल, म्हणजे हे आहे म्हणून माझं बरं चाललंय. कृतज्ञता, आम्ही एक कृतज्ञता जर्नल म्हणजे दिवसातलं कमीत कमी 3 जणांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करा, ते लिहून काढा असं मुद्दामून सांगतो. हे मुद्दामून करण्यानं काय होतं की आपल्याकडं हेवेदावेच्या मध्ये किंवा जेलसीमध्ये काय होतं की आपल्याकडे काय नाही आहे ह्याच्याकडे जास्त लक्ष असतं. कृतज्ञता व्यक्त करताना आपल्याकडं अजून किती काय काय आहे याच्याकडे आपलं लक्ष जायला लागतं आणि आपल्या डोक्याचा त्रास तो कमी व्हायला लागतो. त्यामुळं मेंदूमध्ये तो शिफ्ट होतो. व्यर्थ जे सगळं आयुष्य व्यर्थ वाटत असतं तर त्यातमध्ये काहीतरी अर्थ आहे याचा आपल्याला फायदा व्हायला लागतो. आणि अजून एक आम्ही त्यांना गोष्ट सांगतो की एक सेल्फ ॲक्सेप्टन्सचं एक स्टेटमेंट आम्ही त्यांना रोज म्हणायला सांगतो. म्हणजे स्वतःला जसं आहे, जसं आयुष्य गेलं तसं स्वतःला स्वीकारा. माझं आयुष्य वेगळं होतं पण ते ठीक होतं. माझी किंमत इतरांशी तुलना करून होत नाही. हे आपण मनाशी खुणगाट बांधणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि शेवटचा मुद्दा येतो तो लोनलीनेस किंवा एकटेपणा. आता ह्या एकटेपणावरती इतके व्हॉट्सॲप फॉरवर्ड येत असतात त्यामुळे मी काय फारसं सांगत नाही. एकटेपणा आणि एकांत याच्यामध्ये फरक असतो हे सगळ्यांनाच माहिती आहे. प्रत्यक्षामध्ये एकटेपणा म्हणजे काय आणि एकांत म्हणजे काय, तर जर समजा आता एखादं इथं कोणतरी CCTV बसवला आणि इथं मला 10 दिवस ठेवलं, तर CCTVतनं दिसताना एक पुरुष इथं 10 दिवस आहे, त्याला कोण भेटायला आलं नाही, तो कोणाला भेटायला गेला नाही, CCTVतनं दिसताना इतकंच दिसतं. मग तो बघणारा त्याला अर्थ द्यायला चालू करतो की काय पाप बिचारा मनुष्य आहे, एकटाच बसलाय, कोण त्याला भेटायला येत नाही, कोण त्याची चौकशी करत नाही, कसा वेळ घालवत असेल, अरे देवा कसं होणार याचं. बा हा झाला एकटेपणा. पण त्याच वेळेला जर समजा त्या CCTV फुटेजकडे बघताना अरे काय मस्त एकटा बसलाय, मस्त चिंतन करायचं, आपलं काहीतरी वाचायचं, आपल्याला पाहिजे ते करायचं, असं जर समजा बघितलं तर मग हा एकांतवास आहे. हा एकांतवास काही जणांना प्लेजरेबल पण म्हणजे आनंददायी एकांतवास असतो तो. त्यामुळे एकटेपणा ही परत आपल्या माणसाने एका घरामध्ये एकटं राहणं, फिजिकली एकटं राहण्याला भावनेनं दिलेला तो अर्थ असतो. आणि तो जर समजा त्रासदायक होत असेल तर काय करायचं, तर असंख्य पर्याय असतात. कुठलंही नातं कशानं सुरुवात होतं तर एका सिंपल हॅलो हाय नमस्कार ह्यानं सुरुवात होतं. करायचं ना कोणाला तरी नमस्कार, चालू झालं नातं, गेला एकटेपणा. तर अशा पद्धतीनं किंवा असे आपल्या समाजामध्ये असे काही ज्येष्ठ नागरिक संघ असतात, BC मंडळ असतात, नातेवाईक असतात, करायचा फोन. अशानं आपल्याला आपला एकटेपणा कमी करणं शक्य होतं. बऱ्याचदा काय होतं या वयोगटाला माहिती आहे का की तो एकटेपणा इतका त्रासदायक झालेला असतो की कोणाला तरी फोन करायचा आणि सगळी कॅसेट लावत बसायचं असं होतं. मग त्यामुळे ती माणसं कंटाळतात, समोरची माणसं कंटाळतात. मग मावशी नंतर फोन करतो असं म्हणतात आणि मग नंतर पुढे फोन घ्यायचे बंद करतात. तर त्यामुळे आपण किती बोलतो याचं भान आपण ठेवायला पाहिजे ना. त्यामुळं आणि दुसरी गोष्ट काय अजून एक असते, विषय निघाला म्हणून सांगतो की आपले सगळं जे शहाणपण आहे की नाही तर ते समोरच्याला रेडीमेड प्लेटवरती ठेवून द्यायची आपल्याला भयंकर अशी इच असते. इच म्हणजे मराठीमध्ये आपण खास म्हणतो त्याला, तशी ती इच असते. कधी ह्याला शहाणपण करतो, कधी ह्याला मी शहाणपण शिकवतो, तर ह्याला विनोबा भावेने अतिशय सुंदर सांगितलेलं आहे. विनोबा भावे काय म्हणतात की ह्या वयातल्या ज्येष्ठांनी कसं असावं, तर कपाटात ठेवलेल्या डिक्शनरीसारखं असावं. म्हणजे गावभराचं नॉलेज आहे माझ्याकडं, पण विचारायला विचारायला आलीस, हवं ते पान उघडलंस तर तुला हवं ते मिळेल, पण मी डिक्शनरी तुझ्याकडं आपणहून येणार नाही. हे अशा पद्धतीनं जर समजा आपण रेडीमेड सोल्युशन, माझ्याकडे अनुभव आहे, हे घे, कोण येत नाही आपल्या, कोणाला नको असेल, आपण कशी शिकलो, आपण रेडीमेड आपल्या वडीलधाऱ्यांचे कुठे घेतले सल्ले, आपण ठेचकाळत शिकलो. या पिढीला सुद्धा ठेचकाळत शिकायचं असते. कोण कन्सल्ट करायला आलं तर मात्र मत द्यावं, पण ते फक्त मत असावं, हट्ट नसावं. अशा पद्धतीनं आपल्याला आपलं हे ज्येष्ठ नागरिकत्व समाधानी करणं शक्य आहे. मग आपण शेवटाकडे यायला लागलेलं आहे. आता आपण मुख्य प्रश्न आणि त्यांची सकारात्मक उत्तर आता आपल्याला माहिती झालेली आहेत. पहिले प्रश्न काय काय असतात, मी अर्थपूर्ण आयुष्य जगलो का, गेलेल्या आयुष्याबद्दल मी समाधानी आहे का, मी मागे काय वारसा सोडून जाणार आहे. वारसा हा शब्द भयंकर महत्त्वाचा असतो ह्या वयोगटाला. प्रत्येकच माणसाला, म्हणजे त्याला काय फक्त तुम्ही जयसिंगपुरातलेच फक्त आदिशक्ती ज्येष्ठ नागरिक संघच फक्त असतो असं काही नाही. एकंदरीतच माणसाचा जन्म झाल्यापासून प्रत्येक माणसाला मरायचं नसतंच.
माणसाला कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपामध्ये अमर व्हायचं असतं. याची आपल्याला इतिहासातली सगळे राजे रजवाडे काय करायचे, तर इजिप्तमधला राजा काय करायचा, तर तो मोठे मोठे टोंब बांधायचा आणि स्वतःची बॉडी प्रिझर्व करून ठेवायचा. उद्या कधी देवाचा शोध लागला आणि देव प्रसन्न झालाच माणसाला, तर मला जिवंत होता यावं. हे मोठे मोठे मुघल सम्राट काय करायचे, तर मोठ्या 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 इमारती म्हणजे स्मारकं बांधून ठेवायची. का, तर मी जिवंत राहावा. या वयोगटातली माणसं आपल्या नावानं देणग्या देतात, तर का, तर माझं नाव जिवंत राहावं. तर आपण कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपामध्ये हे पुढे टिकावं. माझा जो काय वारसा आहे, तर हा कंटिन्युटी, ही नीड ऑफ कंटिन्युटी म्हणतात. ही जी काय आहे, तर मानसशास्त्राच्या भाषेमध्ये प्रत्येकाच्या जनुकीय संरचनेमध्ये ही नीड म्हणजे गरज ही बसलेली आहे, की मला कंटिन्युटी पाहिजे. जर समजा मला देव प्रसन्न झाला तर माझं शरीर जिवंत राहिलं तर उत्तमच, पण ते काही शक्य नाही आहे. मग मी कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपामध्ये मी मागं उरायला पाहिजे. मग मागं उरायचं असेल तर आता मी कुठलं स्मारक बांधायला, मी सामान्य एस टी स्टँडच्या कडेचा एक पोट भरू, मी सायकॅट्रिस्ट, मी कुठलं स्मारक बांधणार, मी कुठलं स्मारक बांधणार. तर मी कुठं कसा जिवंत राहू शकतो, तर मी लोकांना मदत करून त्यांच्या हृदयामध्ये जिवंत राहू शकतो. म्हणजे आपल्याकडं चांगली म्हण आहे बघा, मरावे परे कीर्ती रूपे उरावे. कीर्ती कुठं असती, कीर्ती आपल्या फॉलो करणाऱ्या लोकांच्या मनामध्ये ती शिल्लक राहिलेली असते. म्हणजे हे रिव्हर्स कॅल्क्युलेशननं आजपासून आपण ते चांगलं वागायला चालू झालं तर मग ती कीर्ती आपोआपच तयार होती. कीर्ती करता तुम्हाला डोनेशनच द्यायला पाहिजे असं काय करा नाही. अगदी घरावरच्या रस्त्यामध्ये घरावरती आलेल्या छोट्याशा एखाद्या विक्रेत्याला सुद्धा पाणी विचारलं तरी सुद्धा मावशी चांगली होती बरं का या गल्लीतली, असं जरी समजा झालं तरी बात. इतक्या छोट्या छोट्या गोष्टीतनं आपल्याला इवलुशे संत होता येऊ शकतं. त्याच्याकरता फार मोठा दानधर्म करायची काहीच गरज नसते. तर हे अशा पद्धतीनं आपल्याला वारसा मागं सोडता येऊ शकतो. त्याच्यानंतर चौथा महत्त्वाचा प्रश्न, मृत्यू हे कटू पण वास्तव, भीतीशिवाय मी हे स्वीकारते का. आणि जीवन पूर्णत्वाला पोचल्याची भावना, जन्म कृतार्थ झाल्याची भावना आहे का मनात माझ्या. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर समजा होकारार्थी येत असतील तर मग आपल्याला स्पर्श होतो तो शांतीचा स्पर्श होतो, समाधानाचा स्पर्श होतो. नाहीतर मग खंत आणि अशांती आणि माझ्या गोळ्या ठरलेल्या आहेत. तर ह्या अशा पद्धतीनं आपण गेलो तर मग आपल्याला ह्या समाधानापर्यंत आपल्याला जाता येतं. आता शेवटाच्या काही 2 गोष्टी उरलेल्या आहेत. आजारपणांच्याकडे बघताना कसं बघावं. आता फॉर एक्झाम्पल मी माझ्याकडच्या 2 मागे एका ज्येष्ठ नागरिक संघामध्ये गेलो तर तिथले 2 आजोबा मला नंतर भेटले. तर ते म्हणाले, एक आजोबा म्हणाले की डायबिटीस आम्हाला दोघांना आहे, आम्ही दोघंही गोळ्या खातो, दोघंही डॉक्टरला दाखवायला जातो. पण पहिले आजोबा म्हणाले की हा काय नको ते मागे लागले हो, कसला डायबिटीस आजार, मला गोड किती आवरायचा, किती बंधनं येतात. म्हणजे ती वर्तनाच्या पातळीवरती गोळ्या खात होते पण भावनेच्या पातळीवरती किरकिर शिल्लक होती. पण दुसरे आजोबा काय म्हणाले की आता काय कुरकुरणार की आता ह्या वयाला काहीतरी डायबिटीस लागणार, ब्लड प्रेशर लागणार, मग मी गोळ्या पण खातो, पथ्यपाणी पण करतो, डॉक्टरकडे पण जातो आणि व्यायाम पण करतो. आणि कधी काळी फारच जर समजा मोह झाला तर मग जिलबीचा एखादा तुकडा तोंडामध्ये टाकतो आणि दुसऱ्या दिवशी एक्स्ट्रा व्यायाम करतो. बघा, म्हणजे वर्तनाच्या पातळीवरती पहिले काका डायबिटीसची शुगर वाढलेली होती का, नाही, शुगर कंट्रोलमध्ये होती, परफेक्ट. दुसऱ्या काकांची पण शुगर परफेक्ट होती, पण पहिले काका किरकिर करत होते आणि दुसऱ्या काकाने ते स्वीकार करून टाकला. तर हा जो काय, तर याला आम्ही तडजोड वर्सेस समझोता असं म्हणतो. पहिल्या ट्रॅकवरती तडजोड होती. तडजोड कशी असते की मला काय करणार, मनाविरुद्ध करायला लागतं ना हे सगळं, असं तो तक्रारीचा सूर असतो. आणि समझोता काय म्हणतो की नाही, आता हे मी स्वीकारलेलं आहे, मी मनापासून हे सगळी तडजोड, मनापासून हे सगळी बंधनं पाळतो. तर त्यामुळं एखादी गोष्ट बदलता येण्याजोगी नसेल तर समझोता करून टाकणे कधी शांतीकरता महत्त्वाचं. आणि त्याच्यानंतर मगाशी मी व्याख्यानाच्या सुरुवातीला मी म्हणालो होतो की वयोवाद हा फंडा काय आहे, तर वयोवाद म्हणजे वय, वाढलेलं वय, याकडं समाजाचा बघायचा एक दृष्टिकोन असतो. कसा असतो, तुम्हाला काय वाटतं कसा असतो, तर तो समाजाचा अतिशय साचेबद्ध दृष्टिकोन असतो. त्यांचं म्हणणं असतं की वृद्ध हे उपयुक्त नसतात, ते म्हणजे ओझं असतात, त्यांची हेटाळणी करायची, हे म्हातारे म्हणायचं, हे म्हाताऱ्या म्हणायचं, हेटाळणी करायची, द्वेष करायची, उगीच असं काहीही कारण नाही आहे, काहीही कोणाच्या आम्ही अध्यात नाही मध्यात नाही, पण उगीच जाता जाता खोड काढायचे, हे सर्रास गोष्टी होत असतात आणि यातनं मग अन्याय होतात. हा जसा समाजाचा दृष्टिकोन असतो तसाच माझ्याच घरातल्या माझ्याच पोराटोरांचा पण असाच दृष्टिकोन असतो. नुसत्या पोरांचा नाही, माझा सुद्धा हा वयाकडे बघायचा असा दृष्टिकोन असतो. माझ्याच गोष्टी काही सांगतो तुम्हाला की आता जोशी काकूंचं उदाहरण सांगतो. वय 70च्या आसपास,
नातीच्या लग्नाला 2 लाख रुपये काढून दिले बरं का, अशाच पेन्शनर काकू 2 लाख काढून दिल्या, पण स्वतःचं श्रवण यंत्र बसवायला 15,000 रुपये खर्च करायला तयार नाही. आता कशाला रे मला लागते श्रवण यंत्र, त्याच्यापेक्षा तर तिचं आयुष्य आहे पुढं. अहो म्हणलं काकू तर एवढे पैसे देते, 15,000 घ्या की, मला मेलेलं म्हातारीला काय रे, शेवट आता असंच की. अरे शेवट असंच की, ती व्यक्ती स्वतःबद्दल, आपण पण या ही स्वतःबद्दल व्यक्ती शेवट असंच की. दुसरं उदाहरण सांगतो, पाटील काकांचं गुडघे पाक कामातनं गेलेत, काय बदलायला लागत नाही आता गुडघे बदलायला, किती जोपर्यंत अॅनास्थेशिया देतोय तोपर्यंत भटकन बदलून टाकायचं, 2 लाखामध्ये काम होते, पण बदलून घ्यायला नको रे, अनावश्यक खर्च कशाला करायचा, म्हणून ते खुरडत रांगत टॉयलेटला जातात, पण गुडघे बदलून जायला काय काका जायला तयार नाही. शिंदे आबांचं उदाहरण घ्या, शिंदे आबा विसरतात, घरात बाहेर गेले की परत याला रस्ता सापडत नाही त्यांना. सगळे म्हणतात, डॉक्टर म्हणतात हे वयोमानानं हे असंच की, पण मंडळी हे वयोमानापेक्षा जास्त आहे, त्याची ट्रीटमेंट असते, त्याला स्मृतिभ्रंश म्हणतात, त्याला गोळ्या दिल्या तर उरलेला मेंदूत उरलेल्या काळाकरता तो टिकवून धरता येतो. मुलगा औषधं देत नाही, शेवटी आता हे असंच होणार की म्हणतो, पण आता ज्या वेळेला त्यांचं मेंदूचं टॉयलेटवरचं नियंत्रण सुटलं त्यावेळेला ह्याला साफ करायला लागते, मग आता आमच्या आबाला दुरुस्त करा म्हणून घेऊन, आता वेळ निघून गेलेली आहे. त्यामुळं आपण ज्या वेळेला आपल्या ट्रीटमेंटचे चॉईसेस घेतो तर त्यावेळेला हा वयोवाद आपल्या दृष्टिकोनामध्ये नाही ना हे बघायचं. असतील पैसे ना तर स्वतःवरती खर्च करा, तब्येतीवरती खर्च करा, आनंदात राहा. शेवट असंच की म्हणत बसण्यामध्ये काही मतलब नाही. आणि विज्ञानाला आत्ताच आपण कृतज्ञता दिलेली आहे की विज्ञान आपल्याला हे किती घेऊन जाणार आहे माहीत नाही आहे. म्हणजे जशी जुन्या जमान्यामध्ये भय इथले संपत नाही अशी कविता होती, आता वय इथले संपत नाही अशी परिस्थिती आहे. तर त्याच्यामुळं वयाला घाबरायचं तर काही कारणच राहिलेलं नाही आहे. त्यामुळे स्वतःवरती खर्च मंडळी करा. मग आता हे सगळं आता डिमेन्शियाचा विषय निघाला होता, म्हणून मग मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की या वयोगटाला छळणारे काही आजार असतात. तर त्यातलं एक असतो म्हणजे चिंतारोग असतो, म्हणजे जीवाला शांती नाही आहे तर तो चिंतारोग असतो. किंवा स्मृतिभ्रंश म्हणजे काय, तर स्मरणात काही गोष्टी राहणं बंद होतं. तर मी फॉर एक्झाम्पल आता दिवाण काकींच्या घरी व्हिजिटला गेलो होतो, होम बहिणीच्या. मला ओळखलं, या डॉक्टर बसा म्हणल्या, चहा ठेवते म्हणल्या, म्हटलं ठेवा. आणि चहा ठेवताना प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये अजून ठेवलं. बघा म्हणजे कसं कसं ते गणित गंडवत येते. म्हणजे चहा ठेवता इथंपर्यंत सगळं मी बघत होतो आणि मग एकदम थांबा म्हणलं. त्यांना आपण भांडं ठेवताना प्लास्टिकचं ठेवतोय, त्यांना लक्षात आलेलं नाही, ते स्टीलच्या ठिकाणी त्यांनी प्लास्टिकचं भांडं ठेवलं. अशा चोर पावलानं तो मेंदूची जी काय झीज व्हायला लागलेली असते तर ती आपल्या वागण्या बोलण्यामध्ये ती झिरपायला लागते. तर कृपा करून आपल्या आसपासच्या मेंदूच्या डॉक्टरला किंवा मानसोपचार तज्ज्ञाला दाखवून की बाबा हे एज ॲप्रोप्रिएट आहे का, एज डिसप्रपोर्शनेट आहे, म्हणजे एज ॲप्रोप्रिएट म्हणजे वयाला अनुसरून आहे का त्याच्यापेक्षा ते जास्त आहे. आजार जर समजा असेल ना तर त्याची काही ट्रीटमेंट घेता येते. जरी समजा तो आजार दुरुस्त नाही करता आला तरी तो आजार वाढीचा वेग आपल्याला ब्रेक लावून नियंत्रणामध्ये ठेवता येतो. म्हणजे ती उताराला लागलेली रिक्षा असते, ती उतारालाच जाणार आहे, पण ती उताराला जायचा वेग तरी आपल्याला कमी करता येईल. रिव्हर्स नाही टाकता आला पण उताराला घरंगळाचा वेग तरी आपल्याला औषधांना कमी करता येतो. इतकं सगळं ह्या विज्ञानानं आता शक्य झालेलं आहे. तर त्यामुळं ह्या गोष्टी म्हणजे फक्त निव्वळ वार्धक्य नाही हे आपण डोक्यामध्ये ठेवावं. त्यामुळं आता समारोपाच्या स्लाईड्सकडे मी येतोय. एक फक्त चटकन मी एक समारोप करतो, हे सगळे पॉईंट्स मी समारोपानं तुमच्यासमोर ठेवतो आणि मग बाभा बोरकर यांच्या एका कवितेनं मी माझ्या व्याख्यानाची सांगता करतो. तर समारोपातला सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉईंट, जर समजा आपल्याला ही संध्याकाळ समाधानी करायची असेल तर विना अट स्वीकार. विना अट स्वीकार. आपण स्वीकारतो पण अटी घालून स्वीकारतो. तू अमुक अमुक केलास तरच माझा मुलगा, म्हणजे माझा मुलगा म्हणायला मी काहीतरी अटी घातल्या, किंवा अमुक अमुक जर समजा घडलं असतं तरच माझं आयुष्य चांगलं गेलं, म्हणजे मी काहीतरी अटी घातली आणि मी आयुष्य स्वीकारलं. किंवा अमुक अमुक जर समजा झालं तरच मग हे जग चांगलं, म्हणजे इथं परत मी अटी घातल्या. तुम्ही अटी घातल्या की शांती गेली. जग हे आपल्या अटीनुसार वागायला बिलकुल बांधील नसतं. लिहून घ्या. तर माझ्यापेक्षा तुम्ही मोठ्या, तुम्हाला मी काय सांगणार. आपल्याला लाख जरी समजा वाटत असलं तरी जग आपल्या अटी कितीही योग्य असल्या तरी सुद्धा त्या पद्धतीनं वागायला जग बिलकुल बांधील नसतं. मग बेस्ट ऑप्शन काय की बाबा स्वीकारायचं. तुम्हाला काही त्रास होत असला तर त्याचा विरोध करा, पण त्याचा तुम्ही असं एकदम पोटातनं खवळलं बिवळलं असलं करण्यामध्ये काय मतलब नसतो. तर त्यानं बिना अट स्वीकारल्याशिवाय ती शांती येतच नाही. दुसरी गोष्ट, नाती जोपासायला पाहिजेत. नाती, त्यातनं आपल्याला वारसा देता येत असतो. वारसा पैशाचा नसला तरी चालतो, त्यांच्या मनातलं प्रतिकात्मक अमरत्व आपल्याला महत्त्वाचं आहे.
आता मी सांगितल्या पद्धतीनं तिसरा महत्त्वाचा मुद्दा, शारीरिक हालचाल मस्ट आहे. आता ह्या वयात कुठं जिमला जाऊ रे, नाही जावा, चालतंय. सगळ्यांनी इथं जिमचे डंबेल्स आणून ठेवा, एक जिमचं ट्रेनर लावा आणि सगळ्यांचं झुंबा घ्या. हे करायचं असतंय मावशी, अजून काही खरोखर करायचं असतंय. जेवढे आपण आपले स्नायू बळकट ठेवू ना, तर तेवढ्या आपल्या हालचाली आपल्या चांगल्या होतात. आपले स्नायू बळकट असणं, आपले सांधे व्यवस्थित असणं, नाहीतर काय होतं की त्रिज्या कमी व्हायला लागते. गुडघे दुखतात, गुडघे बदललेले नाही आहेत, तर मग ते जरा देर आहे, म्हणजे तिथून तिथं पण जायला नको. म्हणजे तिथं रिमोट असतो पण तो सुद्धा घ्यायला नको. नातू वरच्या मजल्यावरती बसलेला असतो, तिथनं त्याला खाली बोलायचं, जरा मला रिमोट दे. आजी अगं हिथंच आहे की रिमोट. मग तेवढ्याकरता मी त्याला 2 मजल्यावरनं खाली बोलवलं. ही अशी आपल्या छोट्या छोट्या शारीरिक हालचालींची त्रिज्या एकदम छोटी 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 व्हायला लागते. हे नको असेल तर शारीरिक हालचाल आणि शारीरिक व्यायाम या वयात सुद्धा आपल्याला बॉडी बिल्डर होता येत नाही. आपल्याला आहे ते टिकवायचं, हे करता येऊ शकतं. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की माइंडफुलनेस म्हणजे क्षणस्थ, म्हणजे ह्या क्षणामध्ये मनसोक्त जाणे. पाचवा महत्त्वाचा मुद्दा आहे की काहीतरी उद्दिष्ट पाहिजे. अगदी छोटं चालतंय, म्हणजे मला येत असलेल्या मसाले भाताची पाककृती मी गल्लीतल्या बायांना शिकवेन किंवा गल्लीत आलेल्या नवीन सुनांना शिकवेन. इतकं छोटं छोटं उद्दिष्ट सुद्धा काहीतरी प्रयोजन देतं आपल्याला. म्हणजे आपण तिथं ते कीर्ती, हा त्या काकू होत्या ना, मग 50 वर्षानंतर ती आपल्या कोणाला तरी सांगेल तर त्यांनी मला ही मसाले भाताची पाककृती शिकवली. बरं, मग इतक्या छोट्या छोट्या गोष्टीतनं आपल्याला आपला मागचा आपला वारसा सोडता येऊ शकतो. नवीन काहीतरी सतत शिकत राहायचं, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आजचं संशोधन काय सांगतं की नवीन शिकण्यानं काय होतं की आपल्या मेंदूला, जे काय मेंदूतल्या पेशी असतात तर त्यात तल्लक होतं. अरे खडबडून जागा होतात, अरे ही बाई काहीतरी शिकायला आली, आपल्याला अलर्ट राहायला पाहिजे. त्यामुळे मेंदूच्या झीज व्हायचा जो काय वेग आहे तर तो कमी होतो. काही शिकता येतं, जर्मन शिका, कोण अडवणार आहे. आता सध्या तुम्ही अशा वयाला आहे की हे मी करेन तो काय, गप्प बसायचं असं आपण म्हणू शकतो. म्हणजे ज्या ज्या घरात आपण म्हणू शकतो तिथं काही पण शिका, कथ्थक शिका, जर्मन शिका, गाणं शिका, काही पण शिका, काही पण शिका. शिकणं महत्त्वाचं. काहीतरी शिकत राहिलं तर काहीतरी प्रयोजन मिळतं आणि मेंदू तल्लक राहतो, हे अत्यंत महत्त्वाचं. पुढची महत्त्वाची गोष्ट कृतज्ञता. रोज डोळे मिटून बसायचं आणि आपण ज्यांच्याबद्दल कृतज्ञ आहोत तर ते शब्दात मांडायचं. म्हणजे आपल्याकडे जे नाहीपेक्षा जे काय आहे याच्यावरती लक्ष जातं. बदललेल्या भूमिकांचा लवचिक स्वीकार करायचा. तुकोबारायांची आवाज चालली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा, लक्षात ठेवायचं. भावना व्यक्त करायचे. जवळचं कुठलं तरी एक नातं पाहिजे की जे लगेच तुम्हाला जज नाही करणार, असा कसा विचार करते असं नाही म्हणणार, नुसतं ऐकून येईल असं कोणीतरी पाहिजे. आणि अगदीच नाही जमलं तर आध्यात्मिक आधार सुद्धा माणसाची सॅनिटी म्हणजे माणसाची शांती टिकून धरायला उपयोगात येतं. म्हणजे आय एम नॉट द बॉडी, आय एम नॉट द माइंड. मग मी कोण आहे, मी बॉडी पण नाही, मी माइंड पण नाही, मी म्हणजे कोण आहे, तर मी अमर आत्मा आहे. ही जर समजा भूमिका जरी समजा आपण मनापासून घेतली तरी सुद्धा हे शरीर सोडायची भीती आपली एकदम चांगल्या पद्धतीनं कमी होऊ शकते. तर मंडळी, तर हा असा सगळा होता प्रवास. आता शेवट करताना हे सगळं भाषण ऐकलं नाही तरी चालेल, फक्त ही एक कविता ऐका. या एका कवितेमध्ये बाभा बोरकरांनी सगळं छानपैकी सांगितलेलं आहे. यूट्यूबला पण ही कविता आहे उपलब्ध. कवितेचं नाव आहे कांचन संध्या. कांचन म्हणजे सुवर्ण, सुवर्णासारख्या झळाळीनं उजाळून निघालेली ती संध्या आहे. कवी कल्पना अशी आहे की कवी आपल्या अर्धांगिनीला म्हणतोय. आता ही कविता, पिलास फुटुनी पंख तयांची घरटी झाली कुठे कुठे. पिलास फुटुनी पंख तयांची घरटी झाली कुठे कुठे. आता आपुली कांचन संध्या मेघडंबरी सोनपुटे. कशास नसत्या चिंता खंती, कशास नसत्या चिंता खंती. वेचू पळती सौम्य उने, तिमिर दाटता बनुनी चांदणे. तीच उमतील संथपणे. सले कालची विसरून सगळी, भले जमेचे जीवी स्मरू. शिशु हृदयाने पुन्हा एकदा या जगतावर प्रेम करू. बघा ते हृदय कसं आहे, शिशु हृदय आहे. लहान बाळाच्या शिशुपणानं ते हृदय आहे. शिशु हृदयाने पुन्हा एकदा या जगतावर प्रेम करू. उभ्या जगाचे अश्रू पुसाया जरी आपुले हात उणे. तरी समुद्रायणीप्रमाणे पोसू तटीची म्लान तृणे. म्हणजे माझ्या संपर्क क्षेत्रामध्ये येणाऱ्या छोट्या छोट्या माणसांचे जरी समजा मी अश्रू पुसले तरी सुद्धा ती माणुसकी आहे. इथेच आपुली तीर्थ त्रिस्थळी, इथेच आपुली तीर्थ त्रिस्थळी. वाहे आपुल्या मुळी तळी. असू तिथे सखी ओला वटमी आणिक तू तर देवतळी.
शिणुनी येती गुरे पाखरे, शिणुनी येती गुरे पाखरे, तीच लेखरे जाण सखे, दिवस जरेचे, जरेचे म्हणजे वृद्धापकाळाचे, दिवस जरेचे आले जरी त्या, काठ जरीचा लावू सुखे, काठ जरीचा लावू सुखे. धन्यवाद.